नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन आणि सुंदर कथेमध्ये. सुमितचे आईवडील म्हातारे झाले होते. सुमितच्या आईला अचानक बरं नव्हतं. त्यांची तब्येत खूपच बिघडली होती. त्यानंतर सुमितचे वडील सुमितला म्हणाले, बाळा तू काय करतो आहेस? तुला एक विनवणी करतो. मी काय म्हणतोय ते लक्ष देऊन ऐक. मी तुला हात जोडून विनवणी करतोय. पण रखमाला दवाखान्यामध्ये घेऊन चल. त्यावर सुमित म्हणायला लागला की नाही, आईच्या रक्ताने माझी गाडी खराब होईल. असं सांगून त्याने हात झटकले. तेव्हा बायकोचा जीव वाचवण्यासाठी वृद्ध नवऱ्याने तिला हातगाडीवर हॉस्पिटलमध्ये स्वतः हातगाडी चालवत धावत घेऊन गेला. घरी आल्यानंतर नेमकं काय झालं ते आता आपण कथेमध्ये जाणून घेऊया. सुमित पटकन दार उघड. तुझ्या आईला काय झाले कोणास ठाऊक? तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत रे बाळा. सुमित दार उघड रे बाळा, दार उघड. त्याच्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवत श्यामराव ओरडत होते. तेव्हा अचानक सुमितने खोलीचा दरवाजा उघडला आणि सुमितच्या खोलीतून तो बाहेर आला आणि म्हणाला, काय अडचण आहे तुमची? कोण मेला आहे म्हणून मध्यरात्री वाजून माझी झोपमोड करत आहात? दारात उभे असलेल्या श्यामरावांनी त्यांच्याजवळ हात जोडले आणि आपल्या मुलाला विनवणी करू लागला की बाळा थोडी मेहरबानी कर का माझ्यावर? आपल्या आईला काय झालं अचानक काही कळत नाही. आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. चल हॉस्पिटलपर्यंत घेऊन चल. तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत. माहिती नाही तिला असे अचानक का होऊ लागले आहे. त्यामुळे तिची तब्येत जास्तच खराब झाली आहे. तू लवकरात लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन चल, नाहीतर काहीतरी होऊन जाईल रे तिला. आपल्या बापाशी थेट बोलण्याची नजर नाही हे सुमितला समजले म्हणूनच तो म्हणाला, एवढ्या मध्यरात्री मी काय म्हातारीसाठी माझी गाडी खराब करून घेऊ का? जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हा तुम्हीच तर मला माझ्या बायको मुलांसह मला वेगळे केले होते आणि आत्ता गाडीची मदत मागताय आणि आता मदतीची भीक मागत माझ्या दारात आला आहात. चला बाहेर. बघतो तेवढ्यात सुमितची बायको आली. रूपा मधूनच बाहेर येते आणि म्हणते, काय म्हणतो तुम्ही? कोठे जाणार आहात? काय म्हणताय? परत एकदा बोलून बघा बरं. गुपचूप खोलीमध्ये येऊन आराम करा. मध्यरात्रीची वेळ आहे. सकाळी उठून ऑफिसला सुद्धा जायचे आहे. यांचं काय, हे तरी रोजचंच नवीन नवीन काहीतरी असतं. यांना काही कामधंदा नाही. तुम्ही तर एवढे फ्री नाही आहात ना, मग झोपमोड कशाला करतात? तुम्हाला तर कामं आहेत तरीसुद्धा पटकन बाहेर आलात. अरे देवा, कधीपर्यंत मी तुम्हाला समजावत राहू? आत्ता तर चला आतमध्ये. यांना जे काही करायचे असेल ते करतील तेच ते. त्यांचं ती आपल्याला काहीही गरज नाही. आपल्याला यांच्याशी काहीही देणे घेणे नाही. ते मरोत अथवा जगोत आपल्याला काही फरक पडत नाही. आणि या म्हातारीच्या रक्ताने आपली गाडी घाण होऊ शकते आणि ती घाण करून घ्यायची नाही तुम्ही. ते नंतर आपणच साफ करावे लागेल. तेव्हा सुमितने सुद्धा आपल्या बाबांना हेच सांगून तिथून हाकलून लावले. मी 1 आठवड्यापूर्वीच नवीन गाडी घेतली आहे, म्हणूनच मी म्हातारीच्या रक्ताने माझी गाडी घाण करून का घेऊ? ते काही मला शक्य नाही आणि मी ते करूही शकणार नाही. जा कुठेतरी ऑटो रिक्षा शोधा आणि हो, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हे 100 रुपये घ्या आणि जर तुम्हाला लागले तर अजून पैसे मागा आणि तिला नेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करा, जिथे उपचारासाठी पैसेसुद्धा भरावेसे लागत नाहीत. एवढे बोलून मुलाने पटकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला आणि तो आतमध्ये निघून गेला. इकडे माझी बायको उलट्या करून तळमळत होती, पण इकडे शामरावांना काही समजत नव्हते की आता काय करावे. कारण आपल्या मुलाचे बोलणे ऐकून तर ते स्तब्धच होऊन गेले होते. ते विचार करू लागले, हा कसला मुलगा ज्याचे पालनपोषण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली, ऊन पावसाची पर्वासुद्धा केली नाही, कधी पोटाची खळगी भरली नाही, कधी पोटाला 4 घास मिळाले नाही तर कधी मिळालेच, तरीसुद्धा हाताचे काम थांबले नाही. का तर आपल्या मुलाचे पोट भरावे आणि ते आयुष्यात मोठे जगावे आणि चांगला मोठा श्रीमंत व्हावा अशीच आशा कायम करत राहिलो. आज त्याच्या आईबाबाच्या जीवनावर मोठे संकट आले आहे, तर त्यांचा मुलगा आपल्या आईबाबापेक्षा जास्त किंमत त्या स्वतःच्या गाडीची वाटत आहे. ते तिथेच उभे राहून या सर्व गोष्टीचा विचार करत होते. तेवढ्यात त्यांच्या बायकोचा खोकल्याचा आवाज येतो आणि ते विचारात पडतात. विचारातून ते बाहेर आले आणि धावतच आपल्या रूममध्ये गेले आणि बायकोला हिंमत देत लागले, रखमा तू हिंमत हरवू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर. तुला काहीही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करेन, परंतु मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी नेहमी तुझी रक्षा करेन.
तू फक्त मला साथ दे आणि तू हिंमत सोडू नकोस. तुझ्या डोळ्यामध्ये नेहमी माझे चित्र उभा कर, म्हणजे तुला जगण्याचं प्रबळ शक्ती मिळेल आणि थोडीशी हिंमतसुद्धा दाखव. तू फक्त 2 मिनिटे थांब. मी आत्ता बाहेर जातो. आणि एवढे बोलून शामरावजी आपल्या घरातून धावत कोणाची तरी मदत मागण्यासाठी बाहेर पडली. जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा ते खूप घाईघाईत होते. तेव्हा ते इकडे तिकडे फिरू लागले. पाहू लागले की मदतीसाठी कोणाला बोलवू, पण जिथे स्वतःचा मुलगा असताना मदत करण्यासाठी तयार नव्हता तर हे कोण करणार. तर ते आता कोणासमोर हात पसरवणार होते आणि आपला कोण मदत करेल, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. तेवढ्यात रस्त्यावर एक हातगाडीवाल्यांची गाडी त्यांना दिसली, जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधून ठेवली होती. हिम्मत करून शामरावांनी त्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न केला. ती साखळी खूप जड होती. अखंड लोखंड होतं, त्याच्यामुळे त्यांना तोडणे काही शक्य होत नव्हते. त्यांचे नशीब चांगले होते की साखळी गंजून कुमकुवत झाली होती. त्या साखळीवर 2-4 दगडाचे घाव घातल्यानंतर ती तुटली. तेव्हा शामराव धावतच आपल्या घरी गेले आणि रखमाबाईंना आपल्या खांद्यावर उचलून त्या हातगाडीपर्यंत घेऊन गेले. मग बायकोला हात गाडीवरून ठेवून हॉस्पिटलमध्ये घेऊन निघाले. पूर्ण रस्त्यामध्ये क्षणोक्षणी शामरावांचा जीव निघून जात होता, कारण त्यांना याच गोष्टीची भीती वाटत होती. आपल्या अर्धांगिनी आपली साथ सोडायला नको आणि आपली अर्धांगिनी कायम आपल्यासोबत असायला पाहिजे. त्यामुळेच आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी ते सतत रखमाबाईवर बोलत होते. रखमा, तू हिंमत हरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. बघ, आपण थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचू. तुला काहीही होणार नाही. मी तुला काहीही होऊ देणार नाही. तसं तर ते आतून खूप तुटलेले होते आणि घाबरलेले सुद्धा होते, पण वरून ते रखमाबाईंना खूप आधार देत होते. तू जास्त परेशान होऊ नकोस. फक्त थोडी हिंमत ठेव. आता काही वेळातच आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचू. सतत याच गोष्टी शामराव आपल्या बायकोला सांगून हिंमत देण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं तर ते स्वतःची हिंमत वाढवत होते. जोपर्यंत आपल्या बायकोच्या विवाळण्याचा आवाज येत होता, त्या आवाजावरच ते आपले पाऊले जोरजोरात उचलत होते. पण जसा जसा त्यांच्या बायकोचा आवाज कमी होत जात होता, तसतसा त्यांचा जीव सुद्धा निघून जात होता. अशा परिस्थितीत सुद्धा 15 मिनिटाचे अंतर शामरावांनी 7 ते 8 मिनिटात पूर्ण केले होते. आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच कंपाऊंडरला आवाज दिला आणि कंपाऊंडरला सगळी हकीकत सांगितली. सुरुवात केली ती म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटची. त्यांच्या आवाजाने कंपाऊंडरसुद्धा धावतच पुढे आला. रखमाबाईंना अशा रक्ताच्या ओलट्या पाहून तो सुद्धा घाबरून गेला आणि रक्ताच्या थारोळ्या उडल्या होत्या. लगेचच त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. रखमाबाईंना अचानक रक्ताच्या उलट्या आणखीनच जास्त होऊ लागल्याने त्यांचे मन आणि कपडे पूर्णपणे रक्ताने माखले गेले होते. त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आल्यानंतर लगेचच त्यांच्यावर उपचारसुद्धा सुरू करण्यात आले. बाहेर शामराव तडपडत होते, तर इकडे शामराव बाहेर सतत हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होते की हे प्रभू, माझ्या जीवनाचा एकमात्र आधार म्हणजे माझी बायको आहे. तिला माझ्यापासून दूर करू नको. जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे. हीच तुझ्याकडे विनवणी. हे शंभू राजा, हे स्वामी समर्था. नको त्या देवांना ते कवळाटत होते. या जगात माझ्या बायकोशिवाय माझे दुसरे कोणीही नाही. तिच्या विना मी एकटा पडेन. देवाची प्रार्थना करत बसलेले शामराव आता रडू लागले होते. पण पुरुष असल्याने त्यांचे अश्रू त्यांना कुणाला दाखवता येत नव्हते. रडतच ते देवाकडे आपले म्हणणे प्रार्थनेच्या स्वरूपात मांडत होते. तेव्हा ते म्हणू लागले, मला काहीही झाले तरी चालेल, परंतु माझ्या बायकोला बरे कर देवा. माझे आयुष्यसुद्धा तिला दे. मग थोड्याच वेळात नर्सने शामरावांना आवाज दिला. शामराव प्रश्नामध्ये होते. त्यांच्या डोक्यावर नाही ते विचार होते. शामराव जेव्हा त्या नर्सजवळ गेले तेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले की तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा काहीही होऊ शकते आणि आम्ही त्यासाठी जिम्मेदार नाही आहोत. ऑपरेशनमध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे काही पेपर्सवर तुम्हाला सह्या कराव्या लागतील.
त्या नर्सचे बोलणे ऐकून शामरावांचा जीव अजूनच तुटू लागला होता. जणू त्यांचा जीवच जात होता. परंतु आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी पटकन त्या पेपरवरती सही केली. पेपर कुठला आहे, काय आहे हे सुद्धा त्यांनी पाहिले नव्हते आणि त्या नर्ससमोर हात जोडून म्हणू लागले, बाळा, माझ्या बायकोला वाचव. तूच तर माझ्या शिवशंभूसारखी माझ्यासमोर दिसत आहे. स्वामी तुला खूप मोठे करतील. तिच्याशिवाय माझे दुसरे या जगात कोणीही नाही. तेव्हा ती नर्स आतमध्ये जाता जाता एवढीच म्हणाली की आजोबा, तुम्ही फक्त देवाची प्रार्थना करा, मग तुमच्या बायकोला काही होणार नाही. आम्ही आमच्याकडून पूर्णतः प्रयत्न करू आणि स्वामी आमच्या प्रयत्नाला फळ देऊ आणि ते फळ तुमच्या कामाशी येईल. त्यांना काहीही होऊ नये. एवढेच बोलून ती नर्स आतमध्ये निघून गेली. तर इकडे तासभर शामराव देवासमोर हात जोडून बसले होते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले आणि शामरावांना म्हणाले, आता आपल्याला काही तास वाट पाहावी लागेल. त्यांना काही तासात शुद्ध आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यांना काही तासात शुद्ध आली नाही तर मात्र खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा बाबा. याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आम्हीही देवाच्या पुढे काही करू शकत नाही. जे त्या परमेश्वराच्या मनात आहे तेच होईल. त्यांना लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. आम्ही आमच्या परीने आमचे पूर्णतः प्रयत्न केले आहेत. आता पुढे जशी देवाची इच्छा आहे तसं होईल. कारण काही गोष्टी आमच्या हातात सुद्धा नसतात, त्या फक्त देवाच्याच हातात असतात. त्यामुळे आता सर्व काही त्यांच्याच हातात आहे. त्यांना कधी शुद्ध येईल किंवा नाही हे त्यालाच ठाऊक. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. आजची रात्र शामरावासाठी खूपच कठीण जाणारी होती. त्या रात्री त्यांना झोपच येत नव्हती. त्यांची बायको तर गाढ झोपीत होती. तिला या गोष्टीची कुठलीही कल्पना नव्हती की आपण कुठल्या परिस्थितीत आहोत आणि आपल्यासोबत काय चाललं आहे. शामरावांना झोप येणे तर खूप दूरची गोष्ट होती, पण त्यांचे डोळे क्षणभर सुद्धा बंद होत नव्हते. डोक्यात फक्त हेच विचार चालू होते की कधी माझ्या बायकोला शुद्ध येईल. पूर्ण रात्र निघून गेली, पण रखमाबाईंना शुद्ध काही आली नाही. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली तरी अजूनही रखमाबाई बेशुद्धच होत्या. त्यामुळे शामराव खूपच टेन्शनमध्ये होते. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला की एक फोन करून आपण आपल्या मुलीला बातमी कळवावी लागेल. मुलगा नाही, पण कमीत कमी मुलगी तरी आपल्या आईच्या वाईट काळात तिच्याबरोबर राहील. हाच विचार करून त्यांनी नर्सकडून फोन मागितला. त्यांच्याकडे एक फोनसुद्धा नव्हता. जेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना रखमाबाईच्या तब्येतीविषयी सांगितले तेव्हा दोन्ही मुली आपापल्या घरातून आईला भेटण्यासाठी घराबाहेर पडल्या. तर इकडे शामराव पूर्ण रात्र जागून काढले होते. ती जागून काढल्यानंतर आता आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन बसले होते. रखमाबाईंना अजूनही शुद्ध आली नव्हती, परंतु शामराव त्यांचा हात हातात धरूनच बसलेले होते आणि त्यांना हा हात सुटू नये ही खूप भीती वाटत होती. ते वारंवार देवाकडे प्रार्थना करत होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते, पण रखमाबाई त्यांना काहीच बोलत नव्हत्या. त्यांच्या जुन्या आठवणी काढून ते रखमाबाईंना आठवण्याचा प्रयत्न करत होते. तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत, कारण मी मागे आहे. ही तुझी जिम्मेदारी आहे. आजपर्यंत प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये तू माझी साथ दिली आहेस. तुझ्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तू मला त्यावेळेला साथ दिलीस ज्या वेळेला माझे हात पूर्णपणे रिकामे होते. तुला आठवत आहे का रखमा, जेव्हा पहिल्यांदा आपण शहरामध्ये आलो होतो तेव्हा आपल्या दोघांकडे किती पैसे होते आणि आपण आपली परिस्थिती कशी सांभाळून घेतलं होतं. आपण आपल्या बाळांना कसं सांभाळलं होतं. भाड्याच्या घरात राहून आपण किती वाईट दिवस काढले. मग देवाच्या कृपेने सगळं काही हळूहळू आपण सर्व काही कमावले. तू त्या परिस्थितीमध्ये माझी साथ दिली आहेस. ज्यावेळी खाण्यासाठी माझ्याकडे काहीही 2 वेळचे जेवणसुद्धा साध्य होत नव्हते. आपण 2 वेळचं जेवण पोटभर जेवण करू शकत नव्हतो. भाकरीसुद्धा मिळत नव्हती आणि आज आपल्याकडे सर्व काही आहे. तेव्हा तू माझा हात असा सोडून कुठे जाऊ शकत नाही. तुला माझी शपथ आहे. तू एवढी मतलबी नाहीयेस, मला ठाऊक आहे. तू एवढी मतबली कशी काय होऊ शकतेस. हा मतलब सोडून दे. तू माझा विचार कर. तू आता फक्त तुझा विचार करत आहेस. तू माझा सुद्धा विचार कर ना. जर तुला काही झाले तर माझे काय होईल हा विचार तुला कायम करायला पाहिजे. मला तर कोणी भाकरीसुद्धा देणार नाही. तुझी सुनबाई तर आपले तोंडसुद्धा पाहत नाही.
आणि ती कधी पाहायला सुद्धा तयार नाही. मग ती माझ्यासाठी काय भाकरी भाजून देणार का? तुझा आणि माझा मुलगा आणि आपली सून रात्रंदिवस मला छळतील ग, मला चपलाने मार देतील. तुला काय वाटते की मी तो चपलांचा मार खाऊन त्यांच्या दारात पडून राहू का? 2 वेळा भाकरीच्या लालचेसाठी तू असताना मला कोणाचीही गरज नाही. फक्त तू बरी हो रखुमा. खरंच तू आपल्या नवऱ्याला अशा परिस्थितीत पाहू शकतेस का? श्यामराव आपल्या बायकोबरोबर असे बोलत होते की जसे काही त्या सर्व काही ऐकतच होते. श्यामराव अगदी विचारात बुडून गेले होते. ते आता भानावर राहिलेले नव्हते. त्यांना माहिती नव्हतं की आपली बायको ऐकते का, आपली गोष्ट समजून घेते का, आणि कदाचित तसेच घडले असावे. त्यांच्या प्रयत्नामुळे रखमाबाई प्रत्यक्षात त्यांचे बोलणे ऐकत होतात. त्यांचे सर्व बोलणे नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी त्यांनी ऐकल्या असाव्यात, कारण श्यामराव त्यांच्या बायकोच्या हातात हात घेतला होता आणि हात घट्ट पकडला होता. त्यावेळी हळूहळू रखमाबाईच्या हाताची बोटे हालचाल करत होती आणि त्या हळूहळू हलतही होत्या. तेव्हा श्यामरावांनी आपल्या बायकोकडे पाहिले तर रखमाबाई हळुवारपणे डोळे उघडतात श्यामरावाकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण श्यामराव रडत रडतच आपल्या बायकोबरोबर या सर्व गोष्टी बोलत होते आणि आपल्या आयुष्यातील काही हिस्से त्यांना सांगत होते. रखमाबाईंनी डोळे उघडले. हे जेव्हा श्यामरावांनी पाहिले तेव्हा त्याच्या आनंदाचा पारावारच राहिला नव्हता. त्यांनी लगेचच तिथे असणाऱ्या सर्व नर्सला आवाज दिला आणि सांगितले की जरा डॉक्टरांना बोलवा. त्यांना म्हणावं की माझ्या बायकोला शुद्ध आली आहे, त्यामुळे एकदा ते येऊन चेक करतील तर मला बरं वाटेल. आपल्या नवऱ्याला पाहता काही क्षणातच रखमाबाईंना त्यांची अवस्था समजली होती. त्यांची अशी अवस्था पाहून रखमाबाईसुद्धा भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते. पण आता रखमाबाईच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क लावला होता, त्यामुळे त्यांना फार काही बोलता येत नव्हते. त्यामुळे ते काहीही बोलू शकत नव्हत्या. परंतु श्यामरावांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि म्हणाले, बस झाला आता रखुमा, रडण्याचे दिवस आता संपले आहेत आणि हे सगळं काही सोडून दे. कुठलाही विचार डोक्यात आणू नकोस. आता सर्व काही चांगलेच होईल. तू तर फार समंजस होती ना. तूच तर मला सांगायची ना की योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. परंतु मी मुलांच्या प्रेमामध्ये आंधळा झालो होतो आणि आंधळाच होत गेलो. आता फक्त तू बरी होऊन घरी चल, मग बघ मी कसे सर्व काही ठीक करतो. आत्ता मात्र तू परेशान होऊ नकोस. तुला परेशान होण्याची काहीही गरज नाही. आत्ता तुला आरामाची गरज आहे. आत्ता आराम कर. डॉक्टर साहेब येतच असतील. तेवढ्यात डॉक्टरसुद्धा तिथे पोहोचले. डॉक्टरांना पाहता श्यामराव म्हणाले, हे बघ रखुमा, डॉक्टर साहेबसुद्धा आले आहेत. डॉक्टर साहेब आता तुम्ही आता हिचे चेकअप करा. असे म्हणत श्यामराव बाजूला जाऊन उभे राहिले. श्यामरावांना कल्पना नव्हती की आपण कोणाशी बोलतोय, कारण ते बेभान होते. डॉक्टरांनी रखमाबाईंचे चेकअप केले आणि म्हणाले की आता यांची तब्येत अगोदरपेक्षा खूप चांगली होईल आणि चांगली झालीसुद्धा आहे. कमीत कमी धोका तरी टळला आहे. हळूहळू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल. एवढे बोलून डॉक्टर तिथून निघून जातात. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुली रेवा आणि रमा ह्या आपल्या कुटुंबासह तिथे पोहोचतच होत्या. आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघीही जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा श्यामरावजी दोघींनाही शांत करत म्हणाले, मुलींनो, आता काळजी करण्यासारखं काहीही राहिलं नाही. आई आता धोक्याच्या बाहेर आहे आणि तिचं ऑपरेशनसुद्धा अगदी सुखरूप झालं आहे. त्यामुळे तुम्ही रडू नका, शांत व्हा. पाहिल्यावर तिला काय वाटेल मुलींनो, नाहीतर तुम्हाला अशा रडताना पाहून तुमच्या आईसुद्धा परेशान होतील आणि त्यांना आता परेशान होऊ द्यायचं नाही. त्यांना या आजारातून बाहेर काढायचं आहे. मग श्यामराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन त्यांच्या आईजवळ गेले. परंतु आता आपल्या आईजवळ आल्यानंतर दोघी मुलींनी असे कोणतेच बोलणे केले नाही की ज्याने आईला त्रास होईल. ते सर्वजण एकमेकाबरोबर बोलत होते. त्यानंतर रखमाबाईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितले. तेव्हा श्यामराव आणि त्यांच्या दोन्ही मुली बाहेर आल्या. त्यावेळी मुली श्यामरावांना विचारू लागल्या, बाबा, हॉस्पिटलचे बिल तुम्ही भरणार आहात का? तेव्हा श्यामरावाचे जावई मध्येच म्हणाले की तुम्ही वेड्या झाल्या आहात का? ह्या वेळेला बाबांबरोबर असे बोलणे करत आहात? तुम्हाला काही वाटतं का? बाबा, तुम्ही चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. फक्त आईंना बरे वाटू द्या. बाकी इतर गोष्टी होऊन जातील सहजासहजी. आम्ही दोघेही मिळून सर्व काही पाहू. श्यामरावाच्या दोन्ही जावयांनी जेव्हा असे बोलणे केले तेव्हा श्यामरावाची छाती गर्वाने फुलून आली.
कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही तर त्यांना दोन दोन मुलं आहेत. ते तर आपल्या जावयांना फक्त जावयाप्रमाणेच मानत होते, कारण जास्त जावयाकडे जाऊ येऊ नये किंवा जास्त हक्कसुद्धा लावू नये या गोष्टीची त्यांना जाणीव होती. परंतु त्यांना आज या गोष्टीची खात्री झाली होती की ज्यांचे जावई त्यांना आपले सासरे मानत नाही तर आपल्या बाबासमान समजतात. शामराव मनातून खूपच गर्व करत होते की त्यांचे जावई किती चांगले आहेत. आता ते त्यांच्या मुलासमोर आता काहीही नव्हते. त्यांच्या मुलासमान जावयांना मानले होते. तुम्ही काळजी करू नका, मी सर्व काही मॅनेज करेल. शामराव म्हणाले, आता काही काळ मी काहीही करू शकणार नाही, पण नंतर मी माझ्या बायकोसाठी काही ना काही करतो आणि तुमचेही पैसे परत करतो. म्हणून तुम्ही काळजी करू नका बाळांनो. तुम्ही जे बोलला त्याने माझे हृदय भरून आले आहे. आता भविष्यात मला काळजी करण्याची कुठलीही गरज नाही, कारण मला माहिती आहे माझी दोन दोन मुले जिवंत आहेत. तेव्हाच त्यांना मुलांची आठवण झाली. तेव्हा जावई आणि मुली विचार करू लागल्या की बाबा, दादा बहिणी कुठे आहेत? आईची एवढी तब्येत खराब आहे आणि ते दोघे अजून इथे आले नाहीत का? त्यामुळे शामरावांनी त्यांना सर्व काही गोष्ट जे काही घडलं ते सगळं सांगितलं. जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले होते. मग शामराव आपल्या मुलींना म्हणाले, मुलींनो, आता 2-4 दिवसाचा प्रश्न आहे. तुम्ही घरी जाऊन राहा. कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटलमध्ये घेऊन याल. तसं आता तळमजल्यावर मी आणि तुमची आई राहत होतो. तुमचा भाऊ आणि तुमची बहिणी वरच्या मजल्यावर राहत आणि त्यांना या गोष्टीची काहीही देणे घेणे नाही. आपण काय करत आहोत? तुमची वहिनी तर एवढी बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे मला त्यांना दाखवावेच लागेल की मी काय करू शकतो. मला माहिती आहे की मी भावनिक होऊन सर्व काही गमावले आहे. एवढेच काय तर मजबुरीमध्ये येऊन मी माझी सर्व दुकाने सुद्धा विकली आहेत आणि ती सुद्धा तुमच्या भावासाठी. पण आज तुमच्या भावाने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी चक्क नकार दिला आहे आणि तो तुझ्या आई रक्ताच्या उलट्या करत होती तरीसुद्धा तो हॉस्पिटलमध्ये घेऊन आला नाही. ही गोष्ट मी कधी विसरणार नाही. आणि बघा मी आता त्याला कशी अद्दल घडवतो. तेव्हा त्याच्या दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवले. जोपर्यंत रखमाबाईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत. पण आता 4 दिवसानंतर रखमाबाईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता आणि त्यांना घेऊन शामराव आपल्या घरी पोहोचले होते. घरी पोहोचल्यावर रखमाबाईंना शामरावांनी समजावले होते की आता त्यांना मतबली मुलांची काहीही गरज नाही आणि आपण कुठलीही गोष्ट त्यांना मागणार नाही. आणि तसेही तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाचा खर्चही तो जबाबदारी चांगल्या प्रकारे उचलू शकतो आणि त्यांचा खर्च तो स्वतः पूर्ण करू शकतो. आपल्यावर त्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व काही माझेच आहे. आपल्या बायकोला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाबरोबर किंवा सुनेबरोबर कोणतेही बोलणे केले नाही. ते फक्त वकील साहेबाकडे गेले आणि पुढची प्रोसेस कसे करायची या गोष्टीचा विचार करू लागले. कारण त्यांनी आता ठरवलं होतं की आपल्या मुलाला आणि सुनेला चांगलीच अद्दल घडवायची आहे. कारण जेव्हा त्याची आई उलट्या करत होती, जेव्हा त्यावेळी तिला मुलाची आणि सुनेची गरज होती, तेव्हा ते त्यांच्या वेळेला किंवा हाकेला उभे राहिले नाहीत. सुनाचा विषय तर वेगळा, पण जन्म दिलेला गोळा जो की 9 महिने आपल्या पोटामध्ये सांभाळला होता, त्या स्त्रीला डिलिव्हरी होताना किंवा बाळाला जन्म देताना 100 हाडे तुटल्याचा त्रास होतो. एवढा त्रास करून त्या बाळाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं आणि त्याला या गोष्टीची चिंता होती की त्याची गाडी घाण होईल. पण आता या गोष्टी मी विसरू शकणार नाही. त्याला अक्कल तर घडवणारच. आणि त्याच्याबरोबरच बोलणे केले. तेव्हा वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या की मी आता जे सांगत आहे ते तुम्हाला तसे करावे लागेल. जर तसे केले तर सर्व काही जसे तुम्ही म्हणाल तसेच होईल. शामराव वाट पाहत होते. परेशानी या गोष्टीची होती की ते अचानक आपल्या बायकोला एवढी मोठे सरप्राईज देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली जेणेकरून तिला फटका बसणार नाही. त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत राहण्यासाठी लायक नाही आणि जर का आपण त्यांच्याजवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला बर्बाद करून ठेवेल. आपल्याजवळ तो काहीही ठेवणार नाही. आपल्याला तो भीक मागण्यासाठी मजबूर करेल. जसे त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला बर्बाद केले आहे
खरं तर रखमाबाई आणि श्यामराव जेव्हा शहरात आले होते तेव्हा ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते. जशा प्रकारे सांसारिक अडचणी सर्वांनाच असतात तशाच त्यांना सुद्धा अडचणीला समोर जावे लागले होते. पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसे गोळा केले आणि स्वतःचे घरही खरेदी करण्याचा प्लॅन केला. घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणाचे तरी दुकानसुद्धा खरेदी करूया. मग त्यांनी हळूहळू जागा घेतली आणि त्या ठिकाणी दुसरे 4 दुकानेसुद्धा बांधून काढली आणि दुकानाचा व्यवहार चालू केला होता. कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची परेशानी यायला नको आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी 2 मजले बनवून घेतले होते. आता त्यांच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता तर तळमजल्यावर ते स्वतः दोघे नवरा बायको राहत होते. सुरुवातीला त्यांनी त्यांचा पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या पैशातून त्यांचा खर्च भागत होते. कारण त्यांनी जेव्हा घर खरेदी केले होते तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोरच होती. परंतु त्याच वेळेला त्यांच्या मुलाच्या डोक्यात नक्की काय भूत सवार झाले होते त्याचाच ठाऊक आणि त्याने शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट केला. पण तो एवढा हुशारच नव्हता की आता शामरावाचा एवढा बजेटसुद्धा नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावले की तू याच शहरामधील कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तू तुझे शिक्षण पूर्ण कर. पण त्याच्या डोक्यात परदेशात जाण्याचे जे भूत चढले होते ते उतरण्याचे काही नावच घ्यायला तयार नव्हते. त्याने रागातच येऊन 1-2 दिवस जेवणच केले नाही आणि जेवण सोडून उपाशी झोपायला सुरुवात केली. शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलेच. त्यामुळे त्याच वेळेला खूप खर्च सुद्धा झाला होता आणि आधीसुद्धा त्यांनी जागा घेऊन घराचे बांधकाम केले होते. त्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक होती. कारण त्याच वेळेला शामरावांनी घरसुद्धा घेतले होते आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचे काम सुद्धा चालू असल्यामुळे खूप पैसे लागत होते. अशा वेळेला जेव्हा मुलांची बारी आली तेव्हा तो आपल्या आईवडिलांना समजावून घेण्याऐवजी हट्ट धरून बसला होता आणि त्यामुळेच मजबुरीने त्यांना त्यांचे मनाने मान्य करावे लागले आणि ते त्या मुलाच्या जिद्दीपुढे हरलेच होते आणि त्याला परदेशात जाण्याची मजबुरी करण्यातच आली. सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षाकाठी लागणारा सगळा काही फीसचा खर्च दिला होता. त्यासाठी त्यांना लोन घ्यावे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे सगळं काही कर्ज खूपच वाढले होते. पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आला की सर्व काही तो सांभाळेल. आता काही वर्ष आपण असेच काढू असा त्यांना विचार होता. पुढे दुकानाचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचे भाडे यातून त्यांचा सर्व काही खर्च होता. मिळणाऱ्या पैशातून त्यांनी चांगली मदत होऊ लागली होती. अशातच त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा शिक्षण घेत होत्या. त्यांच्या खर्चासाठी सुद्धा शामरावांना पैशाची गरज पडली होती. पण कसे तरी करून त्यांनी आपल्या मुलांचे आणि मुलींचे दोन्हीचे शिक्षण पूर्ण केले होते. मग त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. कारण दोन्ही मुली आता लग्नाला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्या मुलींचा सुद्धा या गोष्टीवर होकार होता. म्हणून शामरावांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि त्यांना लग्नानंतर ही चांगली मुलं भेटली आणि लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुली आपापल्या घरी सुखी आणि संसार करत होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा परदेशातून घरी आला होता. तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल. तो इथे नोकरी करेलच. जिथे नोकरी करेल त्याला चांगला पगार सुद्धा मिळेल आणि त्यातून आपला सगळं काही कर्ज जे आहे ते सगळं काही फिटून जाईल असे त्यांना वाटत होते. परंतु तो शिक्षणामध्ये चांगला नव्हता. त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकटात खाण्याची सवय लागली होती. मग शामरावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तू काहीतरी कामधंदा करेल आणि सुधारणा होईल. परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतर सुद्धा तो घरीच पडून बापाच्या जीवावर आरामात खाऊ लागला होता. असाच पडून असायचा. उलट तो लग्नानंतर हळूहळू वाईट लोकांच्या संगतीत येऊन गुंजारपणा करू लागला. तो जुगार खेळू लागला होता. परदेशात तर तो फक्त आपल्या आईबाबांचे पैसे उडवण्यासाठी गेला होता. त्याला मोजमोजा करायची होती म्हणूनच तो आपल्या आईबाबापासून दूर राहत होता. आता तो खूप वेळ जुगार खेळण्यामध्ये घालवत होता आणि असेच दिवस निघून जात होते. तेव्हा त्याच्या वडिलांनी शामरावांनी त्याला खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता की तू हे सर्व सोडून दे आणि नोकरी कर. नोकरीवर लक्ष दे. काहीतरी कामधंदा कर. तू आता जे काही खेळत आहेस ते सगळं काही नशिबाचा भाग आहे. नोकरी करून मेहनतीने पैसे कमाव. मेहनतीने मिळालेला पैसा कधीही आपली साथ सोडत नाही. पण तो शामरावाचे काही ऐकण्यास तयारच नसायचा. तो तर त्याच्या बायकोचे सर्व काही हट्ट पूर्ण करत होता.
कारण तो जेव्हा केव्हा जुगार खेळून जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा, तर कधी तो तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचा, तर कधी शॉपिंगला घेऊन जायचा. या सर्व गोष्टीमुळे त्याची बायको खूप खुश होती. पैसा कुठून येतोय, कसा येतोय, चुकीच्या मार्गाने येतोय की योग्य मार्गाने येतोय याचं तिला काहीही देणं घेणं नव्हतं. याच्याशी तिला काहीही एक पैसाही घेणं देणे नव्हते. पण आता शामरावाच्या डोक्यावरून जेव्हा पाणी जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या बायकोला आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळा होऊन घराच्या वरच्या मजल्यावर राहा. त्यांनी हा विचार करून त्याला वेगळे केले की तो नंतर तरी सुधारेल, तो आपल्या मुलांचा विचार करून तरी कामधंदा करू लागेल, बायकोचा खर्च तरी विचार करेल, मुलांचा शिक्षणाचा विचार करेल, त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल. परंतु नाही, त्याला या गोष्टीची काहीही समज आली नव्हती. उलट जेव्हापासून त्याला वेगळे राहण्यास सांगितले होते तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती. कर्ज काढून तो दिवस काढत होता, पण कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज देणारी माणसे घरी येऊ लागली होती. अशातच पुत्र प्रेमामुळे त्यांनी 2 दुकाने एक एक करून विकली गेली होती. तरीही शामराव घर चालवतच होते, पण आता गोष्ट त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती. म्हणून त्यांनी आता अशा मुलांची साथ द्यायची नाही असे ठरवले. कारण त्याला आपल्या आईबाबाविषयी थोडेसुद्धा प्रेम नाही. तो तर आपल्या आईबाबाच्या मरणाची प्रार्थना करत आहे. त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काहीही फरक पडणार नाही. मग त्यासाठी आपणच धडपड का करावी? आईबाबांचे जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण कधीच पूर्ण केली आहेत. त्याला चांगले शिक्षण दिलं आहे, त्याला कुठलीही कमतरता भासू दिली नाही. त्याला चांगले शिक्षण दिले कारण की त्याने या जगात स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्याचे लग्न करून दिले. एवढे काय, तर त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी सुद्धा मी पार पाडली. परंतु या सर्व गोष्टी करून त्याला काहीही फरक पडत नाही. तो खूप स्वार्थी माणूस आहे. त्यामुळे शामरावाने सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा स्वार्थी बनून आपण स्वतःचं आणि आपल्या बायकोचा विचार करायला हवा. आपल्या वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली आपण त्यांच्याबरोबर राहूया. आता आपण आपल्या मुलाला चांगलीच अद्दल घडवूया, कारण तो जे काही वागत आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी. आता त्याच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतीही प्रेम भावना जागृत झाली नव्हती. कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहून सुद्धा एकदाही हॉस्पिटलमध्ये येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नव्हते आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सुद्धा नकार दिला होता, त्या मुलाबरोबर आपण नाते ठेवायचे कशाला? हे कसले नाते आहे? या नात्याला काय अर्थ आहे? असे जेव्हा शामरावांनी आपल्या बायकोला समजावले तेव्हा रखमाबाईंना समजले. तेव्हा त्यांनी सुद्धा ही गोष्ट पटली. मग शामरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलावले आणि मुलाला सुद्धा बोलावून घेतले. जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसापूर्वी शामरावांनी बनवलेले फरमान वकील साहेबांनी आपल्या मुलाला ऐकवायला सुरुवात केली. कारण शामरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारसपत्र बनवून घेतले होते. कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज लागला होता की आपला मुलगा आणि सून मतलबी आहेत, संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात. म्हणूनच त्यांनी वारसापत्र तयार करून ठेवले होते. वकील साहेबांनी ते वारसापत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा जर मृत्यू आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणतेही आजार झाले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करावी. आणि जर का आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली या कारणाने आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलीमध्ये समान संपत्तीची वाटणी करावी. आणि जर का माझ्या मुलांनी आमची सेवा केली तर त्याची संपत्ती माझ्या मुलींनाच मिळेल. माझ्या मुलाला माझ्या संपत्तीतील एकही फुटी कवडीसुद्धा मिळू देणार नाही, हे स्पष्टपणे लिहिले होते. या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाच्या समोरच होत होत्या. तो सर्व काही ऐकत होता आणि शामराव ही असे म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर. तू जर माझे घर खाली केले नाहीस तर मी काहीही करू शकतो. तू तुझे सामान आणि ही तुझी चमचमीत गाडी घेऊन इथून बाहेर पडायचे आहे. जर उद्या सकाळी तुझे तोंड मला माझ्या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईन तो तुला आयुष्यभर तुझ्या आठवणीत राहील. आणि तुला अजून एक गोष्ट सांगतोय, आणि तुझी बायको सुद्धा मला इथे उद्या दिसायला नको, नाहीतर तू बसण्याच्या लायकीचा सुद्धा नाही आहेस.
तू इथे आता थांबू नकोस. आता आपल्या बाबांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलींना देण्याचे ठरवले आहे. ही गोष्ट काही केल्या त्याला पचनी पडत नव्हती, पण तो काहीच करू शकत नव्हता. आता एक दिवस राहिले होते. दुकानसुद्धा शामरावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे घेतले, कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती. अशा प्रकारे शामरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली होती आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवून दिली होती. त्याचे कर्तृत्व किती आहे. तो ज्या गाडीविषयी बोलत होता ती गाडी सुद्धा त्याने आपल्या बाबाच्या दुकानातील पैशाच्या जोरावरच घेतली होती. एवढेच नाही तर ज्या घराचा दरवाजा त्याने आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता ते घर सुद्धा त्याच्या बाबांनीच बनवलेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला खूप गोष्टी ऐकवल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शामराव त्यांचा दरवाजा ठोठावणार होते, परंतु त्यांना आठवले की मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठावला होता तेव्हा त्याच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले, म्हणून त्यांनी स्वतः दरवाजा वाजवला नाही तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलावून घेतले. जवळच पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलीस सुद्धा लवकरात लवकर त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी जसा दरवाजा वाजवला व आवाज दिला तसा सुमित दरवाजा उघडून दरवाजाचा बाहेर उभा राहिला. तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की 1 तासाच्या मध्येच तू हे घर खाली कर, अन्यथा आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. तेव्हा मोठ्या गुरमीने सुमित पोलिसांना म्हणाला, तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. हे घर माझ्या बापाचे आहे आणि माझ्या बापाच्या संपत्तीवर मुलाचाही तितकाच हक्क असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारसा आहे, म्हणून त्यांच्या पूर्ण संपत्तीवर माझाच हक्क आहे. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला. त्यांनी त्यांची कॉलर पकडली आणि त्याला घरशटत घराच्या बाहेर खोलीतून खेचत काढले. तेव्हा त्याच्या मागे मागे त्याची बायको सुद्धा खाली आली. तेव्हा शामराव आणि रखमाबाई समोरच पोलिसात त्यांना म्हणाले, हा फक्त एक ट्रेलर होता. जर का 1 तासाच्या आतमध्ये तू घर खाली केले नाही तर बघ काय होईल ते. आतापर्यंत पोलिसांनी फक्त त्याला खेचत खाली आणले होते. अजून तर पोलिसांचा हिसका बाकीच होता. पण एवढ्यातच सुमितची सर्व मस्ती निघून गेली होती. मग काही वेळातच दोघेही नवरा बायको आपला बोजा बिस्तर बांधून खाली आले आणि शामरावांच्या पायावर डोके टेकून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागले, कारण सुमितला माहिती होती की तो काहीच करू शकत नाही. आजपर्यंत तो आपल्या बापाच्या पैशावरच उडत होता, पण आता लाख वेळची माफी मागून सुद्धा शामराव त्यांना माफ करण्यास तयार झाले नव्हते. त्यांचे मन जणू काही दगडाप्रमाणेच झाले होते. त्यामुळेच त्या दगडावर कितीही डोके आपटले तरीही त्यांना काहीही फरक पडत नव्हता. शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने नाईलाजाने ते घर सोडलेच आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरू लागले आहेत. त्यांचा कामचुकारपणा मुलगा, ज्याला काहीही काम करायचे नव्हते, पण आता त्याला ही गोष्ट सुद्धा समजली होती की धडधाकट लोकांना लोक भीक मागून सुद्धा काहीही मदत करत नाहीत, म्हणून त्याने आपल्या मुलांचे आणि बायकोंचे पोट भरण्यासाठी आता छोटी छोटी नोकरी करण्यासाठी सुरुवात केली होती. पण इकडे शामराव आपल्या बायकोसोबत मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत होते. त्या दोघांचेही आता वय कमी राहिले होते, त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणतेही काम होत नव्हते. पण त्यांची एक मुलगी आणि जावई आता त्यांच्याकडेच येऊन राहिले होते, कारण त्यांना शामरावांची आणि रखमाबाईची काळजी वाटायची. आता शामराव आणि रखमाबाई आपल्या मुली आणि जावयासोबत खूप खुश राहत होते आणि एक चांगले जीवन जगत होते. आता रखमाबाईंच्या तब्येतीमध्ये सुधारणा चांगलीच झाली होती, त्यामुळे त्या सुद्धा आपल्या नातवंडासोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहेत. पण एका आईचे हृदय हे कधीही आपल्या मुलाला विसरू शकत नाही. या कारणाने रखमाबाईंना आपल्या मुलाची आठवण तरी येतच होती. पण त्यांच्या काही हरकतीचा विचार करतात तेव्हा त्यांच्या मनात येते, जेव्हा मला गरज होती आणि तो कधीही आला नाही. त्यांचे मन भरून येत होते. पण शामराव रखमाबाईंना आधार देऊन उरलेले आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात. अशा तऱ्हेने ते दोघेही वयोवृद्ध एकमेकांचा आधार बनून शेवटच्या काळात सुद्धा आनंदाने जीवन जगत आहेत. पण मंडळी, शामरावांनी आपल्या मुलांना सुधारण्याचा एक चान्स द्यायला हवा होता का त्याला त्याच्या कर्तृत्वाची योग्य शिक्षा दिली? हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करून कथा ऐकून कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. परत भेटू अशाच एक सुंदर कथेमध्ये.